रुको जरा, सब्र करो। कहानी अभी खत्म नहीं हुई है। अब एक नया दौर आएगा नए साल के साथ। मजा नहीं आ रहा है। कहानी अभी खत्म नहीं हुई है। अब एक नया दौर आएगा नए साल के साथ। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून, शेअर नाही केलं असेल शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात वगैरे जे लागणार अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात वगैरे बीटमार्क पेजला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं लिरिक्स वगैरे बीट्स वगैरे लावून दिल्यानंतर मग आपला सर्वात वगैरे फर्स्ट लाईन तर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचा। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन लेआउटमध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर अशा प्रोजेक्ट फोटोला आपला हिशोबाने सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्याला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर अशा प्रोजेक्ट सेकंड बीटला जसं की आपला अशा प्रोजेक्ट 4.5.16 बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं आणि सेकंड बीटला 2 पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे पुढे कट करता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। अशाच प्रकारे मी जसं सेम फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे कट करून घ्या। प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून या। जसं की आपला प्रोजेक्ट 5.16 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची जे का टेक्स्ट पेज आहे मित्रांनो 2025 ते टेक्स्ट पेजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर त्या PNG वरती क्लिक करायचं। बॉर्डर ऑन शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का शॅडो आहे त्याला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर जे का शॅडोच्या साईजला काय पण नाही करायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट ऑन वगैरे केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला जे खालचे लिरिक्स आहे त्या लेअरला वरच्या बोलला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला त्याला ऑन करून घ्या। ऑन केल्यानंतर अशा प्रोजेक्ट लिरिक्स वगैरे दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे का फोटो वगैरे ॲड केलं त्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लॉंग फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का फर्स्ट जे का 3 फोटो आहे मित्रांनो 3 फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करायचं। जसं की आपला एक फोटो सोडायचं का 3 फोटो लावायचा। आणखीन आपला एक फोटो सोडून एका फोटोला 3 फोटो लावायचं। मग आणखीन आपला जे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला जे का 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जसं मी 3 फोटोना लावलेला मित्रांनो। आणखीन आपला एक फोटो जे का लॉंग फोटो आहे मित्रांनो काही पण छेडछाड नाही करायचं मित्रांनो। आणखीन आपला लॉंग फोटो सोडायचे जे का पुढचे का 3 फोटो आहेत ह्या 3 फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून जसं आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला जे काही 2 फोटो आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचं। जसं की आपला लॉंग फोटो सोडायचं मित्रांनो जे का लॉंग फोटो आहे ह्या लॉंग फोटो सोडायचे जे का 3 फोटोला लावायचं। आणखीन आपला लॉंग फोटो सोडून या 2 फोटोला लावून घ्यायचं। जसं मी इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण लवकर इफेक्ट वगैरे लावून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे काही शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे का वरची लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट फर्स्ट लायनंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का 5.16 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ॲड करायचं। रेक्टँगल ॲड केल्यानंतर वर 3 डॉट
वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारचे लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर जे का खालची लेअर आहे त्या लेअरला पण अशा प्रकारचे लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर लेअर त्या वरच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का कलर आहे त्याला ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक केल्यानंतर जे का ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करून जे का ऑपिसिटी आहे त्याला कमी करून घ्यायचं। अशा प्रकारचे 15 ठेवून घ्यायचं। 15 ठेवल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून वर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते ब्लिंग नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं। अशा प्रकारे ब्लिंग नावाचं इफेक्ट सर्च केल्यानंतर मित्रांनो स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं का 1600 करून घ्या। 1600 केल्यानंतर एकदम जबरदस्त खतरनाक विषयाड पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी जे का लॉंग फोटो उरलेले फोटो आहेत मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। आणखी आपला 3 फोटो सोडायचे का लॉंग फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या। आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचे का लॉंग फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आणखी आपला जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्या। अनग्रुप केल्यानंतर एकदम विशाळ पद्धतीने बनवून रेडी झाला मित्रांनो। मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये, तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।